इंद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। महायोग पीठे तटे भीमरथ्या, हे महायोग पीठ आहे। तटे भीमरथ्या, भीमातीरी एक वसविले नगर। भीमातीरी भीमेच्या म्हणजेच चंद्रभागा, चंद्रभागेचं नाव पंढरीला पडलं याचं, तशी ते भीमा नदी आहे। कारण भीमाशंकर वरून ती उगमस पावलेली आहेत। भीमाशंकर या भीमा नदीचं उगमस्थान आहे। भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे। ते पंढरीला आल्यानंतर अर्धचंद्राकृती तिचा आकार झालेला चंद्रकोरी सारखा म्हणून चंद्रभागा नाव पडलं। भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणी चालले। आद्य शंकराचार्यांनी सांगितलं तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय धातून इंद्रिही। वरम पुंडलिकाय, पुंडलिकाला वर देण्याकरता जे भगवान परमात्मा पंढरीला आले। परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग। तळिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। तळिद्वाससं नीलमेघावभासं, नीलमेघावभासं मेघाप्रमाणे निळा जो भासतो, ज्याच्यामध्ये श्यामलता आहे, किती सुंदर आहे तो। त्याचं जे सौंदर्य आहे शब्दाने वर्णन होणार नाही आहे। आपल्याला दृष्टी नसेल तर दिसणार नाही। संतांच्या दृष्टीने पाहिलं तर संत शंकराचार्य सांगतात तळिद्वासं नीलमेघावभासं रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाश। रमा मंदिरम, रमा लक्ष्मी, लक्ष्मीने ज्यांना हृदयात धारण केलेलं आहे। सुंदरम चित प्रकाशम, चित म्हणजे चैतन्य रूपी प्रकाश ज्याचा आहे। नीलमेघावभास, निळा, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखियाला डोळा बाह्यांनो। वेददेव मन तयाचे गुणी, त्या परमात्म्याच्या गुणाचा वेद लागला। क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी। पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा हो येऊने। क्षणक्षणाला पौर्णिमेचं चांदणं जसं होणं होतं त्याप्रमाणे तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे। आणि निळा शब्द का वापरला इथं? निळा, काळा, सावळा हे जे शब्द आहेत ना, हे निराकाराचं प्रतीक आहे। निरुपम वस्तू नील रूपेन भासते। ज्या वस्तूला रूप नाही ती निळी भासते। जसं आकाश आहे। आकाश कसं आहे? आकाश कसं आहे? आकाश निळं नाहीये, आकाशाला रंगच नाहीये। आकाशाला रंग नाही आहे। सैला निरुपम वस्तू नील रूपेनं भासते, जिला रंग नाही ती निळी भासते। तळिद्वाससं नीलमेघावभासं, मेघासारखं निळ ज्याचं स्वरूप आहे, म्हणून तो रंगरूप रहित आहे। तुहारे श्रीहरी पाहिला डोळेवरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया। त्याला मी पाहिलं, डोळे भरून पाहिलं, किती सुंदर आहे तो। तुझे निळळे कोट चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, कोटी चंद्र प्रकाश। कोटी चंद्र एकत्रित झाल्यानंतर कसा प्रकाश पडेल बरं? चंद्राची उपमा का दिली? कारण चंद्राच्या प्रकाशामध्ये शीतलता आहे। चंद्राचा प्रकाश आल्हाददायी आहे। सूर्याचं तेज आहे, पण सूर्याचा प्रखर तेज आहे, डोळ्याला सहन न होणारं तेज आहे।
पण सूर्याचं दर्शन घेऊ शकत नाही, सूर्याला पाहू शकत नाही आपण. फक्त उगवतानाच्या सूर्याला थोडंफार पाहू शकतो, तेवढ्यापुरतं उगवताना आणि मावळताना. बाकी सूर्य उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही आपण. पण चंद्राच्या दर्शनामध्ये आनंद आहे, प्रसन्नता आहे. म्हणून चंद्राची उपमा दिली. तुझे निळे कोटी चंद्रप्रकाश. आता एका चंद्राचा प्रकाश आपण पाहतो, असे कोटी चंद्र एकत्र झाल्यानंतर कशी प्रभाव असेल, तशी त्या प्रभाव परमात्म्याची. एका भक्ताने भाव व्यक्त केला, चंद्राच्या ठिकाणी कलंक आहे, भगवंताचं स्वरूप निष्कलंक आहे. मग चंद्राचा कलंक जर बाजूला केला, काळीमा बाजूला केला, मग चंद्राची काळीमा बाजू कशी करायची? शास्त्रामध्ये चंद्राला मनाचा स्वामी म्हणले. चंद्रमा मनसो जातः चक्षुः सूर्य अजायत. मनाचा स्वामी चंद्र आहे आणि शास्त्र मनाला द्रव मानत. चंद्राला सुद्धा द्रव मानलेला आहे. चंद्राचा द्रवाशी संबंध आहे ना. समुद्राला भरतीओटी कोणामुळे ती? चंद्रामुळे तिथे ना. समुद्राच्या भरतीओटीला कारण चंद्र आहेत. चंद्राचा द्रवाशी संबंध आहे. त्या समुद्राला म्हणजे द्रवाला तो आकर्षित करतो. चंद्र मनाचा स्वामी आहे. मन सुद्धा शास्त्रकारांनी द्रव रूप मानलेलं आहे. आणि चंद्राची उत्पत्ती कुठून आहे? श्रीमद भागवतामध्ये समुद्र मंथनातून चंद्राची उत्पत्ती सांगितली. समुद्र मंथनामध्ये जे 14 रत्न निघाले त्यामध्ये चंद्र आहे. मग समुद्रातून त्या चंद्राची उत्पत्ती आहे, म्हणजे जलापासून उत्पत्ती आहे. जल हे द्रवरूप असतं. चंद्राचा द्रवरूप पदार्थाशी संबंध येतो. मग समुद्राला भरती ओटी येते याचा अर्थ समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे ते दिसतं, पण त्याचा परिणाम सर्व जलतत्वावर होतो. आपल्या शरीरात रक्त आहे, रक्तातही जल आहे. वनस्पतीच्या रसातही जल आहे. मग चंद्राचा परिणाम वनस्पतीच्या रसतत्वावर होतो. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तामध्ये असणाऱ्या जलतत्वावर सुद्धा होतो आणि तो मनावर देखील परिणाम होतो. काही लोक अमावस्या पौर्णिमेलाच बिघडतात. लग्न यायला काहीतरी बाहेरचं झालं, बाहेरचं काही ते आतलंच आहे. एकदा एक म्हातारी भेटली, नातवाला घेऊन आली. महाराज आमच्या नातवाला बघा काहीतरी, काय झालं? याला काहीतरी केलं निघून तरी. म्हणजे काय केलं? हे अमावस्या पौर्णिमे पोरग बिघडलंच. बाकी काय होतं, फक्त अमावस्या पौर्णिमेत बिघडतं. म्हणजे सांगितलं आजी माहिती आहे बाहेरचं काही ते आतलंच आहे. कारण अमावस्याचा स्वामी सूर्य, पौर्णिमेचा स्वामी चंद्र आहे. मनाचा स्वामी चंद्र, बुद्धीचा स्वामी सूर्य आहे. चंद्र सूर्याचा त्या ठिकाणी अमावस्या पौर्णिमेला जो संबंध आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान सांगतात, यच्चंद्रमस्य चाग्नो तत्तेज विद्धी मामकाम गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसाः पुष्णामी च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. पुष्णामी च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकाः. सोम म्हणजे चंद्र. प्रत्येक वनस्पतीमध्ये असणारे जे रसतत्व आहे, वनस्पतीमध्ये जे औषधी गुण आहे ते चंद्रातून येतात.